चुरा चुरा कर माखन खायो, चुरा चुरा कर माखन खाया, चुरा चुरा कर माखन खायो, चुरा चुरा कर माखन खाया, गवळणे कानंद कुंवर कन्हैया, गवळणे कानंद कुंवर कन्हैया, काय पराई दिखावत मोहे, काय पराई दिखावत मोहे, गवळण कानंद कुंवर कन्हैया, गवळण कानंद कुंवर कन्हैया, काय वराये देखावत मोहे, काय वराये देखावत मोहे, जानत हो प्रभो पना तेरा सबही, जानत हो प्रभो पना तेरा सबही, काय पराये दिखावत मोहे, काय पराये दिखावत मोहे, जानत हो प्रभु पना तेरा सबही, जानत हो प्रभु पना तेरा सबही, काय वराये देखावत मोहे, काय वराये देखावत मोहे, और बात सुनाओ कल फुगारा, और बात सुनाओ कल फुगारा, और बात सुनाओ कल सुगरा, और बात सुनाओ कल सुगरा, बांधलिया तो अपने गोपाल, बांधलिया तो अपने गोपाल, काय पराई दिखावत मोहे, काय पराई दिखावत मोहे, बांधलिया तू अपन गोपाला, बांधलिया तू अपन गोपाला, काय पराई दिखावत मोहे, काय पराई दिखावत मोहे, जानत हो प्रभु पना तेरा सबही, जानत हो प्रभु पना तेरा सबही, पराई दिखावत मोहे, काय पराई दिखावत मोहे, जानत हो प्रभु पना तेरा सबही, जानत हो प्रभु पना तेरा सबही, काय पराई दिखावत मोहे, काय पराई दिखावत मोहे, बन बन गौवा धरावत, रस बन बन गौवा धरावत, हे रथ वन वन गोवा धरावत, हे रथ वन वन गोवा धरावत, कहे तो कया बंधु करीले ले हाथ, कहे तो कया बंधु करीले ले हाथ, काय पराई दिखावत मोहे, काय पराई दिखावत मोहे, हे तुकया बंधुर करी
शिवाजी बाबा कदम यांना साथ करतील उत्तम महाराज. तेरा
जानत हो प्रभु मन तेरा समय काहे बराए दिखावत मोहे काहे बराए दिखावत हॅलो हॅलो थोडा आवाज द्या मला बेस कमी हॅलो हॅलो चुरा चुरा कर माखन खाया चुरा चुरा कर माखन खाया गवळ निकानंद कुवर कन्हैया काय बराई दिखावत मोही जानत हूँ प्रभु पना सबही और बात सुनौ खलकु गाला बांध लिया तो अपने गोपाला काय बराई दिखावत मोही जानत हूँ प्रभुपणा तेरा सबही फेरत बन बन गव्वा धरावत किंवा फेरत बन बन गव्वा चरावत कहे तुकया बंधू करिलेले हात काय बराई दिखावत मोही जानत हूँ प्रभुपणा तेरा सबही विठाला महायोगपीठे तटे भीमरथ्यं वरं पुण्डरीकाय दातुं मुनीन्द्रे समागततिष्ठं तमानन्दकन्दं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गं पाण्डुरङ्गाकारो प्रथमः
हरये परमात्मने प्रणत क्लेशनाशाय गोविंदाय नमो नमः. ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा, तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी. मी कळा कुसरी काहीच नेनो बोलतो, वचने अति भाविका एका जनार्दने तुमचा दास, त्यांची आस पुरवावी. नमो सद्गुरु तुकया ज्ञान दीपा, नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा, नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती, नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती. सेवे लागी सेवक झालो तुमच्या लागलो चरणा, तुमच्या लागलो चरणा, तुमच्या लागलो चरणा. सेवे लागी सेवक झालो तुमच्या लागलो चरणा, तुमच्या लागलो चरणा, तुमच्या लागलो चरणा. आहो स्वामी तुकया देवा, तुकया देवा, स्वामी तुकया देवा, तुकया देवा, स्वामी तुकया देवा. यावरी न करावे, यावरी न करावे, यावरी न करावे. अहो स्वामी तुकया देवा, यावरी न करावे, यावरी न करावे, यावरी न करावे. सेवे लागे सेवक झालो तुमच्या लागलो चरणा. अहो स्वामी तुकया देवा, यावरी न करावे. मस्तक माझा पायावरील या वारकरी संतांच्या, चुरा चुरा कर माखन खाया, गवळनिकानंद कुवर कन्हैया काय बराई दिखावत मोही, जानत हूँ प्रभुपना तेरा सबही. प्रस्तुत संकीर्तन सेवेकरता म्हणजेच कार्याच्या सेवेकरता घेतलेला अभंग तुम्हा आम्हा सर्वांच्या पाठातला आणि सर्वांना सूट असलेला काहीतरी अभंग. हा अभंग मायबाप आपण अनेक वेळेला काहीतरी आपल्या श्रवणात आला असेल. हा अभंग जगद्गुरु तुकोबाराय यांचे थोरले बंधू कानोबाराय यांचा हिंदुस्थानी प्रकरणातला गोड असा काहीतरी अभंग आहे. आपल्याला पहिलाच प्रश्न पडेल की बाबा आपण या महाराष्ट्रामध्ये काहीतरी राहतो, हिंदी प्रकरण कशा करता निवडलं, बरोबर की नाही. सर्वांना काहीतरी बाबा आपण या महाराष्ट्रामध्ये ज्ञानोबा तुकोबारायांच्या महाराष्ट्रामध्ये आपण सर्व मराठी भाषिक असताना संतांनी काहीतरी हिंदी भाषेमध्ये काहीतरी वाङ्मय का बरं तयार केलं, त्याचं कारण एकच देऊन जातो. खऱ्या अर्थानं मायबाप त्यावेळेला खऱ्या अर्थानं मोगलांची काहीतरी सत्ता होती. मोगलांना सुद्धा काहीतरी आमच्या वारकरी काहीतरी संतांचं वाङ्मय काहीतरी कळावं, किंबहुना या महाराष्ट्राचं वैभव काय आहे खऱ्या अर्थानं हे संत वाङ्मय हिंदी भाषेत सुद्धा काहीतरी त्या मोगलांना कळावं, याच्याकरता या हिंदी भाषेमध्ये काहीतरी माझ्या कानोबारायांनी गोड असं काहीतरी चरित्र खऱ्या अर्थानं कृष्ण परमात्म्याच्या भांडणाची लीला काहीतरी सांगितलेली आहे. पहा, या प्रस्तुत अभंगामध्ये परमात्मा खऱ्या अर्थानं परमात्म्याचं आणि गवळणींचं भांडण सांगतात. पहा, हो, का भांडण झालं त्याचं आपण चिंतन ऐकणार आहोत. खऱ्या अर्थानं आज श्री सद्गुरू सेवा समिती यांच्या वतीनं हा संपन्न काहीतरी होत असलेला दिव्य अशा पद्धतीचा गोड अखंड हरिनाम सप्ताह आणि या सप्ताहाची आजची खऱ्या अर्थानं सांगतेची खऱ्या अर्थानं सेवा माझ्यासारख्या लहान पामराच्या काहीतरी वाट्याला काहीतरी आली. मी सकल काहीतरी श्री सद्गुरू सेवा मंडळ सद्गुरू सेवा समिती यांच्या सर्व काहीतरी साधक मंडळींना दंडवत प्रणाम करतो. खऱ्या अर्थानं गेले 6-7 दिवस आपण मोठ्या मोठ्या महात्म्यांची काहीतरी चिंतन सर्वांनी केलेली आहे आणि काल आपण
जी काहीतरी 6-7 दिवस कायिक वाचिक मानसिक अशा पद्धतीची काही आपण सेवा काहीतरी रुजू केली, त्या सेवेत न खऱ्या अर्थानं परमात्म्याकडे काल मागलं असेल आपण सर्वांनी. वारकरी संप्रदायाचा लिखित नाही पण अलिखित असा काहीतरी नियम आहे की सप्ताहाच्या प्रारंभी कोणता अभंग निवडावा, बरोबर की नाही. आणि खऱ्या अर्थानं जागराच्या दिवशी उपांत्य काहीतरी दिवस असतो, खऱ्या अर्थानं त्याच्या अगोदरचा कोणता अभंग निवडायचा याला नियम आहेत. आणि या नियमानुसार काल आपण परमात्म्याकडं मागितलं असेल, काल मागून झालं, आज परमात्मा आपल्याला देणार आहे. प्रसाद देतो पंढरीनाथ, देणारा काहीतरी परमात्मा आहे, मागणारे तुम्ही आम्ही जीव आहोत. आणि म्हणून जीवातनं काहीतरी परब्रह्माकडे काहीतरी याचना करावी हे खऱ्या अर्थानं उचित आहे. पण आपलं उलट होतं मायबाप, खऱ्या अर्थानं लहानानं मोठ्याकडे काहीतरी मागितलं पाहिजे. आणि म्हणून आपण काल मागितलं असेल आणि काल मागितलेलं कदाचित काही प्रहर उलटून गेले आणि म्हणून देवाला पुन्हा आज काहीतरी आता आठवण करायची, हे देवा ये पंढरीतनं आणि आम्हाला काहीतरी प्रसाद काहीतरी. आणि म्हणून हा प्रसाद सेवन करण्याकरता उपस्थित सर्व भक्त भाविक आणि वारकरी संप्रदायाच्या या प्रगल्भ परंपरेमध्ये काल्याला अनन्य साधारण अशा पद्धतीचं महत्व आहे. लक्षात घ्या, काला लक्षात घ्या, प्रसाद इति प्रसन्नता, काल्याचा प्रसाद प्रसन्नता प्राप्त करून देतो. लक्षात घ्या, जीवाला सगळं आहे, जीवाकडे सत्ता आहे, संपत्ती आहे, सौंदर्य आहे, सगळं आहे, नाही ती मात्र खऱ्या अर्थानं संतुष्टता. आणि जीवाला खऱ्या अर्थानं समाधान संतुष्टता प्राप्त करण्याचं एकच साधन म्हणजे वारकरी काल्याचं कीर्तन. विठ्ठल खऱ्या अर्थानं आज परमात्म्याकडे आपण मागायचंय, अधिकार संपन्न आपण झालो. लक्षात घ्या, अनधिकार्याला प्रसाद नाही, अधिकार्याला प्रसाद आहे. लक्षात घ्या. आणि म्हणून खऱ्या अर्थानं आज आपल्या समोर काहीतरी आपल्या खऱ्या अर्थानं वारकरी संप्रदायाच्या नियमानुसार खऱ्या अर्थानं आज काय आहे, दही हंडी काहीतरी बांधलेली आहे. काय आहे त्याच्यामध्ये, मायबाप दही आणि लाही आहे. लक्षात घ्या, भक्ती आहे आणि प्रेम आहे. लक्षात घ्या, देवाकडे मागितलं आपण भक्ती प्रेमा विन ज्ञान देवा, वेळ पुरा आहे म्हणून. आणि म्हणून काहीतरी ते परमात्मा सुख काहीतरी आज आपल्याला प्रसादाच्या रूपाने देणार आहे. लक्षात घ्या, एरवी खाल्लं तर घरात ते अन्न होईल, पण आज कीर्तन श्रवण करून काहीतरी जो सेवन केला जाईल तो मात्र प्रसाद आहे. विठ्ठला आणि म्हणून काहीतरी उपस्थित सर्व भक्त भाविक आज या कार्यक्रमाकरता महाराष्ट्रातलं आणि आमच्या एक मृदंग क्षेत्रातील काहीतरी खऱ्या अर्थानं एक मोठं काहीतरी व्यक्तिमत्व आज आपल्या समोर काहीतरी उपस्थित आहेत. मृदंगाची साथ करणारे मृदंग महामेरू आमचे क्षीरसागर महाराज, मी त्यांच्या चरणावरती नतमस्तक होतो. खऱ्या अर्थानं हे आमच्या संप्रदायातलं आमचं मुंबईतलं काहीतरी खऱ्या अर्थानं वैभव आहे. खऱ्या अर्थानं कलाकार खूप आपल्याला पाहत आहेत. लक्षात घ्या, पण नमन ते नम्रता या दोन गोष्टी ज्यांच्याकडे काहीतरी पाहिल्याच्या नंतर आपल्याला दिसतात ते म्हणजे क्षीरसागर विठ्ठल. पंढरपुरामध्ये कार्तिकी एकादशीच्या त्या 3.5 दिवसाच्या कीर्तन महोत्सवामध्ये बाबांनी काहीतरी आम्हाला तिथं सेवा दिली होती. त्याच नंतर दुसऱ्या काहीतरी समोर आपल्या काहीतरी मृदंगाची सेवा करणारे आमचे मनोज महाराज वा गोड असं काहीतरी व्यक्तिमत्व मृदंगाची साथ करणारे आमचे मनोज महाराज. तदनंतर आज ज्यांनी पहिली काहीतरी चाल गायली खऱ्या अर्थानं पुरुषोत्तम बाबा आणि आपल्या या काहीतरी संपूर्ण भागाचं वैभव गुरुवर्य आमचे कदम बाबा आहे. खऱ्या अर्थानं ही मोठी मंडळी काहीतरी आज कीर्तनाला काहीतरी उपस्थित आहे. त्याच पद्धतीने आमचे ज्ञानेश्वर महाराज ठाकरे वा अशी गोड काहीतरी मंडळी सगळी उपस्थित आहे. ज्ञात अज्ञात काहीतरी सगळी आमची सगळी मंडळी खऱ्या अर्थानं ही सगळी आपल्यावरती प्रेम करणारी मंडळी आहे. मला आज खऱ्या अर्थानं आनंद वाटतो की मी आज आपल्या घरामध्ये आलो, कारण हे माझं माहेर आहे. लक्षात घ्या, मला फार आनंद होतो इथं आल्याच्या नंतर. आमचे देशमुख बाबा आहेत, आमचे वैती बाबा आहेत, हे आवर्जून काहीतरी खऱ्या अर्थानं आपल्याला इथं सेवा देतात. त्याचं कारण एकच आहे,
क्षीरसागर महाराज या कार्यक्रमाची सुरुवातच आपल्याकडनं झाली. विठ्ठल इवलेसे रोप लावी येले द्वारी, खऱ्या अर्थानं त्याचा वेलो गेला गगनावरी. आज पाहायला अतिशय आनंद वाटतो. क्षीरसागर महाराज पहिल्या वर्षी ज्या वेळेला सप्ताह करायचं ठरलं त्यावेळेला मृदंग नाही, पखवाज नाही, चोपदाराचे ड्रेस नाही, काही नाही, टाळ नाही, सगळं म्हटलं काहीतरी आपल्याकडनं घेऊन या. आपल्या भांडुपगाव वारकरी संप्रदायाचं सगळं साहित्य इथं घेऊन आले आणि या अखंड हरिनामाला सुरुवात झाली. खऱ्या अर्थानं तुम्ही हे सर्व काहीतरी कष्टानं मोठ्या मेहनतीनं काहीतरी या 9 वर्षामध्ये खऱ्या अर्थानं पदार्पण केले. फार आपले मोठे कष्ट आहेत आणि म्हणून या कष्टातून काहीतरी हे 9 वर्षाचा हा काहीतरी गोड असा काहीतरी हा महोत्सव साकार काहीतरी होतोय आणि म्हणून आपल्याला सुद्धा काहीतरी धन्यवाद देतो. ज्ञात अज्ञात सर्वांना काहीतरी मी या व्यासपीठावरून धन्यवाद करतो आणि आपल्याला अतिशय कमी वेळामध्ये आपल्याला प्रभूचं काही लीलांचं काहीतरी चिंतन करायचं आहे, अभंगाचा विचार करायचा आहे आणि आपल्याला काला प्रसाद म्हणून सेवन करायचं आहे. मायबाप खऱ्या अर्थानं काहीतरी या अभंगामध्ये कानोबार आहे, देवाचं आणि गवळणींचं भांडण काहीतरी सांगतात. पहा, भांडण जीवाकडं सुद्धा आहे आणि भांडण देवाचं सुद्धा आहे, भांडण संतांचं सुद्धा आहे, लक्षात घ्या. पण आपल्या जीवाच्या भांडणामध्ये काही तथ्य नाही, संतांच्या भांडणामध्ये अतिशय काहीतरी फार मोठं तथ्य आहे, लक्षात घ्या. कोण कोण भांडलं? सगळे संत भांडले. जास्तीत जास्त काहीतरी माझ्या जनाबाई भांडल्या देवाकडं, आहे की नाही? सगळ्याला काहीतरी श्रुत आहे. पण त्या भांडणामध्ये स्वार्थ नाही, परार्थ बदललेला आहे, लक्षात घ्या. आणि म्हणून आपल्या भांडणामध्ये आपला स्वार्थ नको, परार्थ असला पाहिजे. तर त्या भांडणाला खऱ्या अर्थानं ते भांडण नाही तर ते देवाचं भजन घडतं, लक्षात घ्या. आणि म्हणून खऱ्या अर्थानं ज्या भांडणामध्ये परार्थ लोकहिताचा काहीतरी खऱ्या अर्थानं काहीतरी समावेश असतो ना, ते देवाला सुद्धा आवडतं. पहा, आणि म्हणून खऱ्या अर्थानं भांडणं नेमकी होतात तरी कशावरनं, त्याला कारण असलं पाहिजे. पहा, आपण सर्व काहीतरी या मुलुंड नगरी मधली राहणारी मंडळी का बरं आपल्यामध्ये भांडणं होतात? तर त्याचं एकच कारण आहे, वाजवीपेक्षा जर का दुसरा मोठेपणा सांगायला लागला की भांडणं लागतात. भांडणाचं मूळ कारण का? भांडणाचं मूळ कारण एकच आहे, वाजवीपेक्षा जर का दुसरा आपल्याला समोर काहीतरी मोठेपणाच्या गप्पा मारू लागला की भांडणं सुरू होतात, लक्षात घ्या. काय असतं माहितीये का? एक सांगून जातो मायबाप, आपल्याला कदाचित जीवनामध्ये यश आलं तरी लोकांना सांगू नका, आपल्या जीवनामध्ये अपयश आलं तरी लोकांना सांगत बसू नका, लक्षात घ्या. आपल्या काहीतरी जीवनामध्ये आपल्याला उतरंडी लागली तरी सुद्धा लोकांना सांगत बसू नका आणि आपल्या काहीतरी जीवनाला ऊर्ध्वगती प्राप्त झाली तरी लोकांना सांगत बसू नका. का? कारण तुम्ही नीच काहीतरी खऱ्या अर्थानं खाली जरी आपलं खालच्या पायरीला जीवन जरी गेलं तरी लोकांना सांगू नका, कारण तुमची काहीतरी खऱ्या अर्थानं ती मानसिकता ऐकून घेणारा समाज आता राहिलेला आणि तुमचं जीवन ऊर्ध्वगतीला जातोय हे सुद्धा पाहणारा आताचा समाज राहिलेला नाही. म्हणजे तुमचा खऱ्या अर्थानं तुमचं बरं झालेलं सुद्धा जगाला आवडत नाही आणि वाईट झालेलं सुद्धा जगाला आवडत नाही. काही गोष्टी नीतिज्ञ काहीतरी सांगतात मायबाप की काही गोष्टी समाजाला सांगूच नाही, त्या सुखाच्या असतील किंवा दुःखाच्या असतील, जगाला सांगत बसू नये. त्याचं कारण असं आहे मायबाप, हा समाज आता त्या काहीतरी वृत्तीचा राहिलेला नाही आणि म्हणून खऱ्या अर्थानं भांडणं कशा करता होतात हा आपल्याला काहीतरी विषय आहे. मायबाप आपल्याला चांगलं झालं, लक्षात घ्या, आपल्यामध्ये खऱ्या अर्थानं गरिबी आली तरी समाजाला सांगायचं नाही. कारण का? हा समाज आता कशा करता आहे, धनवंता लागी सर्व मान्यता आहे जगी. आपल्याला गरिबी आली तरी सांगत बसायचं नाही, कारण हा समाज धनवंताला काहीतरी मानणार आहे, लक्षात घ्या, आहे की नाही? काय हो, मुलीचं लग्न झालं, तुमचं नाव नव्हतं त्याच्यामध्ये. म्हणलं आमचं कसं असेल बायबाप, आमच्याकडे काय आहे म्हणे? काही नाही. काय हो, त्यानं पत्रिका दिली आहे काय त्याच्याकडे?
कशा करता त्याला नुसतं काही ताट काहीतरी वाढवायला बसायचं का त्याला बोलवायचं कशाला? अहो काही नाही, गरीब आहे तो माणूस. पण एखाद्या श्रीमंताच्या मुलाचं लग्न असू द्या, तिथं लोक न बोलवता सुद्धा जातात. का हो? तुमचं तर पत्रिकेमध्ये नाव सुद्धा नव्हतं, तुम्हाला निमंत्रण सुद्धा नव्हतं, कधी तुमच्या दाराला काहीतरी पत्रिका घेऊन आलं नाही, काही नाही, मग गेलात कशाला? बाबा लग्न कोणाचं होतं? लोक धनवंताला की सर्व मान्यता आहे जगी. लक्षात घ्या, त्याचं कारण एकच आहे, लोक गरिबी सुद्धा काहीतरी आपली सहन करायला तयार नाहीत आणि श्रीमंती सुद्धा काहीतरी सहन करायला तयार नाहीत. चला, एक मुद्दा म्हणजे आपल्याला खऱ्या अर्थानं मोठेपणा प्राप्त झाला तरी लोकांना सांगू नका. आपल्या मुलाचा व्यवहारामध्ये राहत असताना एखाद्याचा पाय घसरला तरी सुद्धा, आपल्या मुलीचा असेल मुलाचा असेल, लोकांना सांगत बसू नका. ऐका, एवढं कीर्तनातनं घेऊन जा बरं. आपल्या मुलाचा किंवा मुलीचा जर का पाय घसरला तरी लोकाला भांडो मोलणकर सांगत बसू नका. आणि आपला मुलगा इंजिनियर झाला, मोठा पदस्थ झाला तरी सुद्धा सांगत बसू नका. एक लक्षात घ्या, आपल्या मुला मुलीचा पाय जर घसरला तर लोकांना सांगितलं तर तुम्हाला कदाचित करुणा मिळणार नाही. म्हणायला लागले तुम्हीच काय सैराट आहात म्हणून तुमची पोरं काय झाली, गैराट झाली म्हणे. आपल्यालाच हा समाज काहीतरी दोष देत बसणार आहे. तुमची करुणा ऐकायला हा समाज काहीतरी आता राहिलेला नाही. चला पुढे. आपल्या जीवनामध्ये आपला जर अपमान झाला तरी सुद्धा लोकांना सांगत बसू नका. काय झालं? आता इलेक्शन आहे बाबा, हे क्षीरसागर महाराज, आता इलेक्शन आहे. का हो? तुम्हाला तिकीट मिळाली नाही म्हणे. अपमान जरी झाला पक्षाकडनं तरी लोकांना सांगत बसू नका, समाजाला सांगत बसू नका. अपमान सुद्धा काहीतरी, अपमानाचं विष सुद्धा आपल्याला गिळता आलं पाहिजे. लक्षात घ्या, अपमान झाला तरी सांगत बसायचं नाही. उलट असं समाज जर बोलला, का हो तुम्हाला यावेळेला डावळलं म्हणे, तिकीट दिलं नाही, त्यावेळेला पक्षानं काढून टाकलं, हे काहीतरी सांगायचं नाही. उलट औषध असं सांगायचं, काय आपल्या आता आमचं झालंय ना, 2-3 टर्म आमच्या झाल्यात ना, आता दुसऱ्याला संधी मिळावी म्हणून मीच माघारपणा घेतला, असं सांगायचं. लक्षात घ्या. पण तुम्ही जर समाजाला सांगितलं की आम्हाला तिकीट, आमचा काहीतरी निष्ठा पाहिली नाही, आमचं काही पाहिलं नाही बाबा, हे सगळं आता उलट झालं, काय झालं, लोक तुमची ऐकायला तयार नाहीत. लक्षात घ्या. आणि तुम्हाला तिकीट मिळालं तरी सुद्धा सांगायचं, आता नाही सांगितलं तर वोट कसं मिळणार तुम्हाला? लक्षात घ्या. पण मोठेपणाच्या गप्पा मारायच्या नाहीत. लक्षात घ्या. त्याच्यानंतर मायबाप पहा काय काय सांगितलं. आपल्या जीवनामध्ये गरिबी आली, सांगायचं नाही. आपल्या जीवनाला उतरती कळा लागली, सांगायचं नाही. आपल्या जीवनामध्ये अपमान झाला तरी सांगायचं नाही. मायबाप का हो? हे काही सांगायचं नाही का? त्याचं कारण आहे, समाज त्या पद्धतीचा आता राहिला नाही. बरं, मग वाईट नाही सांगायचं, चांगलं सांगितलं तर चालेल का? बोलले चांगलंही सांगायचं नाही. चांगलंही सांगायचं नाही. पहा, हे जीवाच्या बाबतीतलं चाललंय बरं का. खऱ्या अर्थानं जीवाच्या बाबतीत चांगलंही होऊ द्या, वाईट होऊ द्या, काहीही एक काहीतरी सांगायचं नाही. चला आपण संतांना विचारूया. का हो? संतांना काहीतरी आपल्याला विचारला प्रश्न, का हो? खऱ्या अर्थानं आपल्या जीवनातल्या काही गोष्टी आम्हाला सांगा बरं, चांगल्या वाईट. खऱ्या अर्थानं संत सुद्धा काहीतरी सांगायला तयार नाहीत. चला, संतांच्या बाबतीत सुद्धा काहीतरी संत सांगायला बरं वाईट काहीतरी सांगायला तयार नाही. ते आपल्या काहीतरी प्रारब्ध कर्माला काहीतरी दोष देतात. समाजावर कोणत्याही पद्धतीचा काहीतरी आक्षेप करत नाही. ज्ञानोपारायणावरती शेत फेकलं गेलं तरी सुद्धा ते सांगायला तयार नाही. त्या समाजाकरता काहीतरी मागायला तयार झाले. तुकोबारायांना सुद्धा अनेक काहीतरी संतांना हाल अपेष्टा काहीतरी वाईट प्रसंगाला काहीतरी सामोरं जावं लागलं. पण गाथेमध्ये किंवा ज्ञानेश्वरीमध्ये कोणत्याही पद्धतीचा समाजावर आक्षेप घेतलेला एकही अभंग नाही किंवा एकही ओवी नाही. त्या संतांनी चांगलंही सांगितलं नाही आणि वाईटही काहीतरी सांगितलं नाही. चांगलं घडलं देवाच्या बाबतीत, हो, जीवाच्या बाबतीमध्ये काहीतरी सुद्धा चांगल्या वाईट गोष्टी घडतात, संतांच्या बाबतीत सुद्धा चांगल्या वाईट गोष्टी घडतात, पण देवाच्या बाबतीत सुद्धा चांगल्या आणि वाईट गोष्टी घडतात. काय चांगल्या गोष्टी घडल्या? देवाच्या बाबतीत सुद्धा गोड काहीतरी प्रसंग जीवनामध्ये आला. गड्यानो राजा रे दाना, गड्यानो राजा रे दाना, कृष्ण
कृष्ण सिंहासनी बैसला गड्यानो राजा किरे झाला कृष्ण सिंहासनी बैसला कृष्ण सिंहासनी बैसला. देवाच्या बाबतीत सुद्धा चांगलं घडलं. काय झालं? देव राजा झाला राजा. आणि असंच एकदा काहीतरी राजापणा प्राप्त झाल्याच्या नंतर गोकुळामध्ये काहीतरी गेला आणि गोकुळामध्ये जात असताना काहीतरी दह्या दुधाचे माठ भरलेले काहीतरी गवळणी काहीतरी समोर आडव्या आल्या. कुठं चालला म्हणे? मथुरेच्या बाजाराला चाललो. कशा करता? दही दूध विकण्याकरता. मग मात्र कृष्ण परमात्मा काहीतरी म्हणाला, आडवा झाला. ए जाता येणार नाही म्हणे. आपला माल आपल्यामध्येच काहीतरी विकला. स्वदेशी अपनाव. आपला माल आपल्यामध्ये राहिला पाहिजे. जाता येणार नाही म्हणे. त्यावेळेला गवळीने असा कशा मारला आणि म्हणाला, सर जाऊ दे रे सर जाऊ दे रे. ए कृष्णा सर सर माग म्हणे. जाऊ दे म्हणे आम्हाला. कोण तू? गवळणीनो, तुम्हाला माहिती नाही मी कोण आहे? इथला नगराध्यक्ष आहे, तुम्हाला माहिती नाही? अरे माझ्या सहीनं सगळं चालतं. तुम्ही ज्ञानेश्वरी वाचलेली दिसत नाही. काय ज्ञानोबा राय म्हणतात? गतिर्भर्ता प्रभू साक्षी निवासी शरणं सतम प्रभवं प्रलयस्थानं निधानं विजयव्यवहं. माय बाप, ज्ञानेश्वर महाराज काय सांगतात? अरे मी मालक आहे. मालक आहे. गतिर्भर्ता प्रभू साक्षी. हे सगळं चालतं ना, हे सगळं माझ्या सत्तेनं चालतं म्हणे. आणि म्हणून तुम्हाला काहीतरी पुढे जाता येणार नाही. त्यावेळेला गवळण पुढे आली, म्हणायला लागली, ए तू कोण आहेस? म्हणायला लागले, कोण आहे? म्हणे मी गतिर्भर्ता काहीतरी प्रभू साक्षी म्हणून काहीतरी मी काहीतरी सांगता. अरे तू खरा कोण आहेस खऱ्या अर्थानं? हे आम्हाला सांगू नको म्हणे, दुसऱ्याला सांग म्हणे, दुसऱ्याला सांग. अरे मायबाप खऱ्या अर्थानं या सगळ्या मोठेपणाच्या बरोबर ते म्हणाले, अजून काय सांगतात माहितीये? एरवी तरी मी सर्वा या जगात मित्र मी पांडवा. तुम्हाला माहितीये का गवळीनो, या विश्वामध्ये कणाकणामध्ये मी व्यापून भरलेला आहे. मी भरलेला आहे. याची द्रावपणे समुद्रासी जळ याची कपळपणे पवन हा चंचळ याची अवकाशे आकाश पगळ अवकाशे आकाश पगळ याची या धृती बळे अवधी अडळवो ऐसा लागवी हा माया सुधारी ऐसा लागवी हा माया सुधारी या धृती बळे अवधी अडळवो ऐसा लागवी हा माया सुधारी ऐसा लागवी हा माया. जगाला सांग, आम्हाला सांगू नको. तू कोण आहेस? खऱ्या अर्थानं त्या गवळणी त्या काहीतरी त्या बडाया मारतोय. त्या बडाईचा भांडाफोड अभंगाच्या दुसऱ्या चरणात काहीतरी सांगतात. काय बडाई दिखावत होय, काय बडाई
मोही. अरे मोठेपणाच्या बढ्या मारू नको. हे सर्व माझ्या सत्यानं चालतं, ते माझ्या सत्यानं चालतं. माझ्या सहीनं काहीतरी क्रिया विक्रियेचा काहीतरी व्यवहार घडतो हे जगाला सांग म्हणा लागले तू कोण आहेस. अरे तू चोर आहेस म्हणे. चोर हे अभंगाच्या पहिल्या चरणात. चोरा चोरा कर माधन माया, चोरा चोरा कर माधन माया, चोरा चोरा कर माधन माया, चोरा चोरा कौलन कानंद कुंवर कन्हैया, कौलन कानंद कुंवर कन्हैया, काहे बराए दिखावत मोहे, काहे बराए दिखावत मोहे, कौलन कानंद कुंवर कन्हैया, कौलन कानंद कुंवर कन्हैया, काहे बराए दिखावत मोहे, काहे बराए दिखावत मोहे, तू कोण आहेस म्हणे. चुरा चुरा कर माकण खाया. देवा तू मघापासून काहीतरी आम्हाला सांगतोस की मी सर्व काहीतरी या विश्वाचा जनित आहे, मी मालक आहे. मग मालक असताना चोरी कशी काय करतो म्हणायला लागले. मालक कुठं काय चोरी करतो का म्हणे. मालकाला चोरी शोभत नाही. म्हणून तू कोण आहेस. अरे आम्हाला माहिती आहे तुझा सगळा डाटा. तू कोण आहे. चुरा चुरा कर माखन खाया. तू काय खाल्लं. चोरून चोरून दही दूध खाल्लं म्हणे. लोणी खाल्लं. आणि तू कसं काय मालक असू शकतोस. आणि म्हणून खऱ्या अर्थानं या मोठ्यापणाच्या बळा आमच्या समोर मारू नको. भांडण आणखी चिघळलं. पहा काय असतं माहितीये का बाबा. आपला फसवेपणा लोकांसमोर आला लक्षात घ्या की काय होतं माहितीये का. तिथं जमवून घेण्याचा काहीतरी प्रयत्न चालतो. पहा लक्षात घ्या. आपली चोरी उघड झाली की लोक पक्षांतर करतात. बरोबर की नाही. चोरी उघड झाली की लगेच काहीतरी दुसरीकडे उड्या मारणं आपल्याला काहीतरी दिसतं. तसं काय झालं. भगवंताला त्याची चोरी काहीतरी उघड झाली. परमात्मा शांत झाला. आता म्हणे जमवून घेऊया ना. कशाला भांडण वाढवताय. 11:30 वाजले. आता कशाला भांडून काय मिळणार आहे म्हणे. म्हणून काहीतरी आता जमवून घेतलं पाहिजे. मग काय झालं माहितीये का. चोरी पकडली गेली की माणूस शांत होतं. पहा काय झालं माहितीये का. नवीनच लग्न झालेलं होतं आणि ती नवीन काहीतरी सुनेला मोठेपणा सांगण्याचा जास्त काहीतरी खुमखुमी कोणाला असते. सासवान असते. सासवान. काय झालं लग्न झाल्याच्या नंतर काहीतरी सुनबाईला सांगितलं पाहिजे ना मी कोण आहे ते. मी कोण आहे. अगं ऐकलंस का सुनबाई. ऐक जरा. हे 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 सगळं दिसतंय ते कोणामुळे आहे. म्हणजे मला काय माहिती. मी तर कालच आले. म्हणजे कोणाला काय माहिती आहे म्हणे. हे सगळं माझ्यामुळे आहे. बरं बरं बरं. हे सगळं काहीतरी आता ऊसाचा 2 एकर मध्ये ऊस दिसतोय. कोणामुळं. माझ्यामुळे. सासूबाई मला माहिती नाही. माझ्यामुळे म्हणे. ही समोर काहीतरी 40 म्हशी दिसतात. कोणामुळं. सासूबाई मला नाही माहिती. माझ्यामुळे. अगं लग्न करून ज्या वेळेला आली त्यावेळेला तुझा सासरा पांढऱ्या पायाचा फुटक्या कपाळाचा म्हणे. काय होतं त्याच्याकडं. हे सगळं लग्न झाल्याच्या नंतर माझ्यामुळे आली. मी कोण आहे घरातली. लक्ष्मी. तशी किरसुनीच होती पण लक्ष्मी म्हणायला मी कोण आहे. लक्ष्मी आहे म्हणे. लक्ष्मी माझ्यामुळं सगळं आहे. ती सून म्हणायला लागली या अभंगाचं ध्रुवपद फक्त मीच आहे. हेच काहीतरी दिसतंय लक्षात घ्या. आणि म्हणून काहीतरी ती म्हणू लागली अगं हे आज समोर ह्या 2 गाड्या उभ्या आहेत. कोणामुळं. माझ्यामुळे. हे सगळं झालं म्हणायला लागली. सुनबाई म्हणायला लागली सासूबाई आत्याबाई कळलं बरं का. हे सगळं काहीतरी तुमच्यामुळे आहे. बरं ठीक आहे. एक दिवसाचा प्रसंग. संध्याकाळची काहीतरी सुनबाई काहीतरी बाहेर गेली होती. पाहिलं सुनबाई घरात नाही. म्हणून तिनं काय केलं. सुनबाई आल्यापासून काहीतरी चांगलं खायला मिळत नाही. म्हणून सुनबाई त्या सासून काय केलं. लवकर पदार्थ तयार होणारा कोणता. शेवया. लवकर पदार्थ होणारा. लक्षात घ्या. मग लवकर काहीतरी होणारा पदार्थ
तिने शेवया केल्या मस्त, दूध वगैरे टाकून, काजू बदाम टाकून मस्त, तोंडाला पाणी येऊ देऊ नका असा काहीतरी केला. आणि सासून का आता काहीतरी दिसत नाही म्हणून वाड्याच्या पाठीमाग अंधाऱ्या खोलीमध्ये गेली आणि तिथंच खात बसली. पण शेवयाचं असं आहे, हा पदार्थ बनतो लवकर पण थंड लवकर होत नाही, म्हणून ती फुका मारू लागली. पण आता झालं काही, कदाचित जर का सुनबाई आली तर आपली चोरी उघड होईल म्हणून काहीतरी ती खात बसली. तेवढ्यात सुनबाई आल्या त्याला, सासूबाई, आत्याबाई कुठं? तिकडनं आवाज येईना. मग आता काय करावं? तीही हुशार होती, तिनेही बरेच सत्य ऐकलेले होते. ती म्हणायला लागली, बरं झालं आत्याबाई घरात नाहीत ना, आल्यापासून मेली, कशाचा चहाचा ठेम सुद्धा नाही, काहीतरी केलं पाहिजे. म्हणून तिनं मस्त बदाम पिस्ता टाकून मस्त दूध तयार केलं, दूध. आणि ते दूध काहीतरी आता सासूबाई कुठं दिसत नाही, यायच्या आतमध्ये कुठंतरी अंधाऱ्यामध्ये काहीतरी जाऊन हे प्यावं म्हणून काहीतरी जिथं सासू बसलेली होती तिथंच काहीतरी गेली. गेल्याच्या नंतर सन्मुख सासूबाई आहे, वाढ वारती सासूबाई दिसल्या, म्हणायला लागल्या आपली चोरी उघड होऊ नये म्हणून सून फार शिकलेली होती, आता शिकलेल्याच आहेत लक्षात घ्या, म्हणूनच लग्न व्हायला तयार नाही. मायबाप त्या जास्त शिकल्या, त्याच्यामुळे आता ज्यांची झाली त्यांची झाली. आणि म्हणून खऱ्या अर्थानं मायबाप काय झालं, समोर सासूबाई दिसली, आपली दुधाची चोरी उघड होऊ नये म्हणून काहीतरी तिनं सांगितलं, सासूबाई तुम्ही आली इथं? ते म्हणा हातामध्ये मस्त काहीतरी तो दिसला पदार्थ, म्हणायला लागले आता काय करा, असं कुठं खातात का, सुक खातात का? मला माहिती होतं, मी आल्यापासून तुम्हाला काही चांगलं खायला भेटत नाही, असं का सुक खाता? हे घ्या बरं दूध. ते दूध काय तिला आणलं होतं का, हिनं प्यायला आणलं होतं? पण आपली चोरी झाकण्याकरता काहीतरी तिनं काय केलं, असं सुक शेवया खाऊ नका, दुधाबरोबर खा म्हणे, दुधाबरोबर खा. आणि मग खऱ्या अर्थानं सासूबाईला वाटलं की बस सुनबाईनं आपली आता चोरी पकडली. आणि मग म्हणू लागली, सुनबाई काय म्हणे, काय कोणाचं आहे हे सगळं दिसतंय, ते कोणाचं आहे? सासूबाई तुमचं आहे ना म्हणायला लागले. अगं कुठचं काय कोणाचं, बाई काय होतं काय नव्हतं हे सगळं काहीतरी पांडुरंगाच्या कृपेने आहे. तिची चोरी उघड झाली की माणूस सरेंडर होतो पहा. आणि म्हणून खऱ्या अर्थाने ही तर देवाची चोरी उघड झाली. गवळणीने चोरी उघड केली, तू काय मग खाल्लं? चोरून तूप लोणी खाल्लं, देवाची चोरी उघड झाली. म्हणून परमात्मा काय झाला, निशब्द काहीतरी झाला. एक गवळण पुढे आली, अगं याच्या काय एक खोडे आहेत का? अगं याच्या आईनं कशाला बांधलं होतं याला, हा लय चोर आहे. आणि म्हणून याच्या आईनं आई फार थकली आणि उखळाला बांधून ठेवलं अभंगाचं तृतीय चरण. और बात सुन उखान
परमात्म्याचे सांगितले मायबाप और बात सुन उखल कुगाला बांधलिया तू अपने गोपाळा गोपाळा. अरे तुझ्या आईनं काहीतरी तू खूप चोऱ्या करतो म्हणून उखळाला बांधून ठेवलं. नवे नवे त्याच परमात्म्याला कानोबाराय म्हणतात. मायबाप तू काय करत होता मायबाप. शेवटच्या चरणामध्ये सांगत असताना सांगतात मायबाप फेरत बन बन गव्वा धरावत किंवा गव्वा चरावत कहे तुकिया बंधू करी लेले हात. अशा पद्धतीचा तू आहे. तू आमच्या समोर काहीतरी बळाया मारू नको. आम्ही सर्व काहीतरी तुला जाणतो. झाला अभंगाचा खरा अर्थानं सरळ सरळ अर्थ 11:30 काहीतरी झालेले आहेत. संप्रदायाच्या नियमानुसार एकदा परमात्म्याचं काहीतरी गोड अशा पद्धतीचं चिंतन खऱ्या अर्थानं आपण ऐकलेलं आहे. पण परमात्म्याचं एकदा सर्वांनी काहीतरी भजन करूया आणि काही 15 ते 20 मिनिटांमध्ये प्रभूच्या काहीतरी लीलांचं चिंतन करू आणि आपण काहीतरी खऱ्या अर्थानं सांगतेकडे काहीतरी वळू. विठोबार धावतं काहीतरी प्रभूचं. कारण लीला श्रवण केल्याशिवाय काहीतरी आपल्याला काला काहीतरी होत नाही. मायबाप जगाचा मालक काहीतरी अवताराला आला. लहानाचा काहीतरी आता मोठा होऊ लागला. आपल्याला सर्वांना चरित्र काहीतरी श्रुत आहे आणि तो खऱ्या अर्थानं लहानत रांगत रंगणी चोरीत लोणी आणि तो कसा काहीतरी लहानाचा मोठा होता असताना काहीतरी वर्णन असं काहीतरी करत. तळवे तळहात टेकीत डाव्या गुडघ्यानं रांगत असा काहीतरी तो परमात्मा मोठा काहीतरी होत असताना या गोकुळामध्ये लहानाचं काहीतरी मोठं होत असताना अनेक सवंगडी काहीतरी जमा केले. खऱ्या अर्थानं या सवंगड्यांना खऱ्या अर्थानं आपल्या काहीतरी त्यांच्या जीवनामध्ये चौकशी केल्याच्या नंतर त्याला असं काहीतरी कळालं की हा सगळा माल काहीतरी कुठं जातोय बाहेर. आणि आपला जे काहीतरी कष्ट करतात त्यांना मात्र खरं ताकाचं सरोवर काहीतरी पाहायला मिळतं. घरी ताकाचे सरोवर येथे नवनीताचे पूर. आणि म्हणून हे कुठेतरी थांबलं पाहिजे. आपल्या खऱ्या अर्थानं आपला देश खऱ्या अर्थानं समृद्ध व्हावा. खऱ्या अर्थानं ही पहिली भूमिका माझ्या कृष्ण परमात्म्याची पहा लक्षात घ्या. आणि म्हणून त्यानं लहान लहान काहीतरी चोऱ्या करायला सुरुवात केली. चोऱ्या म्हणजे खऱ्या अर्थानं तो चोरी करतच नव्हता. प्रत्येकाचं काहीतरी चित्त चोरत होता. चित्त चोरी येणे नंदाच्या नंदने. आणि असा काहीतरी परमात्मा आता चोरी करायला लागला. चित्ताची चोरी करू लागला. लोणी दही दुधाची काहीतरी चोरी करू लागला. एक दिवसाचा प्रसंग आहे मायबाप. सकाळची काहीतरी वेळ आहे आणि सकाळच्या वेळेला जगाचा मालक कृष्ण परमात्मा आईच्या यशोदेच्या काहीतरी मांडीवर काहीतरी असताना
हा मांडीवरती असताना काहीतरी आईला प्रश्न विचारला. इकडे लक्ष द्या. झालं आता कीर्तन. जगाच्या मालकानं काहीतरी यशोदेला प्रश्न विचारला, आई तुला मी आवडतो का दुसरं कोण आवडतं म्हणे. कोण आवडतं? संसार आवडतो, प्रपंच आवडतो का मी आवडतो? कृष्णा हे काय बोलणं झालं का म्हणे. अरे मला तुझ्याशिवाय आहेच कोण म्हणे. काय तुझ्याशिवाय मला दुसरं आहेच कोण. मला तू प्राणापेक्षाही काहीतरी आवडत. आई खरं का म्हणावे. हो कृष्णा याच्यात काहीच खोट नाही. बरं हा खरं सांगते कृष्णा, मला ना तुझ्याशिवाय काहीच आवडत नाही. लक्षात घ्या. कृष्ण परमात्म्याला काहीतरी देव परीक्षा घेतो बरं का. काही लोक म्हणतात ना बस बाबा चांगलं झालं ना चांगलं. हे सगळं काहीतरी देवानं केलं म्हणे. देवानं केलं तो होता म्हणून काहीतरी सगळं झालं. त्या प्रसंगात बाहेर पडला की मग आपली जी भाषा असते ती कीर्तन सांगण्या एवढी खऱ्या अर्थानं चांगली नाही. लक्षात द्या. आणि म्हणून खऱ्या अर्थानं काहीतरी त्या आईची काहीतरी परीक्षा घ्यावी म्हणून काहीतरी कृष्ण परमात्मा काय झालं. यशोदेनं काहीतरी मांडीवर घेतलेलं असताना तिकडं काहीतरी चुलीवरती भरपूर असं काहीतरी दूध तापत ठेवलेलं होतं. कृष्ण परमात्म्यानं आपल्या कृपा दृष्टीनं तो अग्नी भडकवला. पहा मंद मंद काहीतरी याच्यामध्ये चालत असलेलं ते काहीतरी दूध गरम करण्याचं जे काय होतं तो मंदाग्नी काहीतरी खऱ्या अर्थानं काहीतरी आपल्या दृष्टीनं काहीतरी मोठा केला. आणि ते दूध पहा लगेच त्याच्याकडे कोणी लक्ष दिलं नाही की ते अपघात करतं. पहा ते फार म्हणजे या महिला लोकांवरती फार काहीतरी कधी कधी नाराज होतं. ते पहा दूध एक तर तुम्ही मला घरात आणता स्वतःहून आणता ते आणता जाळात टाकता आणि जाळात टाकल्याच्या नंतर सुद्धा काहीतरी बघणं तुमचं काम आहे की नाही तिकडे लक्ष नसलं की ते काय करतं उतू जातं म्हणे मला काय तुमच्याकडे राहायचं नाही म्हणे. काय झालं माहितीये का. यशोदेला काहीतरी आई एकदा विचारतो परत आणखी आई मी आवडतो का तुला का संसार आवडतो. काय आवडतं काय कृष्णा. अरे किती वेळा तुला सांगू फक्त तू आवडतो. तू एकलाच आवडशी तूच आवडतो म्हणे. बरं बरं आई खरंच खरंच असं करता करता तिकडं काहीतरी अग्नी भडकवला आणि दूध जसं काहीतरी बाहेर आलं तसं मांडीवर असणाऱ्या कृष्णाला काहीतरी बाजूला ठेवलं आणि यशोदा कुठं दुधाकडे धावली. आणि मग काहीतरी आपल्या आईला म्हणलं आई खोटी बोलली की नाही ग तू. आताच काही 5 मिनिटं नाही झाली आई मी 2-4 वेळा तुला विचारलं मी आवडतो का संसार आवडतो म्हणायला. अरे लेका तूच आवडतो की म्हणे. मग मी जर आवडत असतं तर मला मांडीच्या बाहेर का ढकललं असतं. तुझं माझ्यावर प्रेम नाही ते दुधावर प्रेम आहे म्हणे. कशावर आहे. दुधावर प्रेम आहे. माय बाप ही ती कथा नाही. आपलं सुद्धा तसंच आहे. पहा आपलं कुठं देवावर प्रेम आहे. आपलं देवावर प्रेम असतं तर माय बाप खरं असं सांगू का आपल्या जीवनामध्ये जर का परमार्थ काहीतरी करत असताना केवळ देवा करता जर आपण देव प्राप्ती करता जर आपण करतोय ना तर आपल्या जीवनामध्ये अनिष्टाची निवृत्ती काहीतरी झालीच म्हणून समजा. पण ती झालेली दिसत नाही याचा सरळ अर्थ आहे आपण अजून देवा करता नाही. लक्षात घ्या. आणि म्हणून काहीतरी खऱ्या अर्थानं बोलण्याची नाही एका देवाविना काही ही अवस्था ज्या वेळेला आपली होईल ना बस त्यावेळेला परमार्थ काहीतरी थडीला जातो. पण आपलं अजून सुद्धा काहीतरी संसारामध्ये जर का काल्याचं चिंतन आता आपल्याला ऐकायला यायचं होतं बस सकाळी जर आपलं डोकं दुखू लागलं तर आपल्या डोक्याकडे जास्त लक्ष असतं. काल्याच्या कीर्तनाला दांडी असते. लक्षात घ्या. आणि म्हणून आपलं सर्वस्व काहीतरी खऱ्या अर्थानं ज्या वेळेला देवाला काहीतरी अर्पण करू त्याच वेळेला परमात्मा आपली दखल घ्यायला तयार आहे. पण आपलं खऱ्या अर्थानं 50-50 आहे. लक्षात घ्या. तोपर्यंत देव आपली दखल घ्यायला तयार नाही. मायबाप आता चोरी करायला सुरुवात करत असताना बऱ्याचशा चोऱ्या केल्या. आपला वेळ संपुष्टात येत चाललेला आहे. म्हणून काहीतरी एक फक्त लीला आपल्या समोर ठेवतो. खऱ्या अर्थानं चोरी करत असताना एक गवळण 60 वर्षाची काहीतरी पुढे आली म्हणाले यशोदे आवरी आपला का ना त्याला आवरणं. अगं आमची मुलं सुना सगळं नाचल्या नाही आलं. किती चोरी किती. खऱ्या अर्थानं काहीतरी यशोदा मात्र काहीतरी ऐकायला तयार नाही. कारण यशोदेला फक्त एकच बाळ सगुण गुणाचं दान बाळ दिसतं मोजेवान. अरे काय सांगता गाराने गोकुळच्या नारी तुम्ही काय गाराने सांगता म्हणे माझं पोर तसं नाहीच. अहो काल 30 पोर पिऊन पडलं हो मुलुंडच्या कॉलनीमध्ये आणि आईकडे गेले लोक आईला म्हणायला लागले अहो तुमचा बाळ्या तिथं कॉलनीत पडलाय म्हणे. हा माझा बाळ्या घेतच नाही मग पडला कसा.
कोणी पाजली असेल. माझं तसं नाही, लक्षात घ्या. आपले सगळे अपराध पोटात जे घालतं ते कोर्ट म्हणजे आईचं कोर्ट आहे. तसं यशोदा किती गारानं गेली तरी ऐकायला तयार नाही. ते म्हणायला लागले माझं सोजवळ सात्विक माझं पोर आहे. आणि एक दिवसाचा प्रसंग म्हणायला लागला ऐकत नाही ना यशोदे, याला पकडूनच आणते बघ म्हणे. माझ्या स्वतःच्या हाताने याला पकडून आणते, मग मानशील का? हरकत नाही म्हणे, मग मानते. भगवान परमात्मा पेंद्याला सुद्धा मला म्हणाला अरे ही कोण आहे बरं, हिचा नंबर लिहून घ्या बरं. कोण आहे? म्हणे शांताबाई. शांताबाई नंबर आहे का तुमच्याकडे? कुठं राहते? पेंद्या म्हणायला लागला माझ्या वरच्या चाळीतच राहते म्हणे. म्हणायला लागले शांताबाई मग इकडे काय करते? ती म्हणायला लागली तिचं धंदे ते चक्रा नकरा चक्रा नकरा. शांताबाई, लक्षात घ्या, शांताबाई काहीतरी आता मात्र चक्रा मारू लागली, हे करायला लागली. कारण परमात्म्याला बांधून आणायचंय, यशोदेच्या समोर काहीतरी हजर करायचंय. आणि अशी ही काहीतरी शांताबाई. पेंद्या सुद्धा मला सांगितलं म्हणायला लागले आज काहीतरी हिचा घर नंबर लिहून घ्यायचा आणि आज धाड काहीतरी इकडे टाकायची. लक्षात घ्या, संध्याकाळ झाली, सगळं काहीतरी झोपी गेल्याच्या नंतर खऱ्या तर काही म्हातारा वगैरे संध्याकाळचं जेवण झाल्याच्या नंतर काहीतरी सगळं काहीतरी दुसऱ्या दिवशी दिवस उजाडला. दिवस उजाडल्याच्या नंतर काय म्हणाली होती, उद्या मी ह्याला बांधून दाखवणार म्हणे. देव भगवंत काहीतरी तूप लोणी काहीतरी शरीराला लावून गेला आणि काहीतरी जी काहीतरी आता धरून दाखवणार आहे त्या गवळणीच्या खऱ्या अर्थानं काय झालं, समोर गेला. आज बरं झालं म्हणायला लागले, सावधच आपल्या घरात आलं म्हणे, बरं झालं. कृष्ण परमात्मा म्हणाले तू बोलवलं म्हणून आलो नाही, मी स्वतः काहीतरी आलोय. लक्षात घ्या, धर म्हणा. कृष्ण परमात्म्याला काहीतरी त्या गवळणीने धरलं आणि सगळ्या काहीतरी बँड बाजावाल्यांना पुढे आणलं आणि म्हणायला लागले अरे पकडलं की नाही, पकडलं की नाही, करा रे बाजा, करा रे बाजा. धरला मी चोराला, धरला पंढरीचा चोर नव्हे गोकुळचा चोर म्हणे. पकडला म्हणे मी, आता पकडला. आता सगळीकडे काहीतरी आता त्या निघालेले आहेत. पाठीमागं बरीचशी काहीतरी मंडळी आहे. कृष्ण परमात्मा कधीच तिच्या हातातनं काहीतरी हात काढून घेतला. पारावर तिचा काहीतरी 60 वर्षाचा काहीतरी तो नवरा बसलेला होता. आपला हात परमात्म्यानं काढला आणि तिच्या हातात नवऱ्याचा हात दिला. तिला माहितीच नाही काय असतं माहितीये का, अखंड जयाला देवाचा संगात मायबाप विदेही अवस्था झाली. त्या जे परमात्म्याचा स्पर्श काहीतरी झाला होता आणि स्पर्श झाल्यामुळं काय झालं, ती विदेही अवस्था झाली. माझ्या हातात कोण आहे, मी काय करते याचं भानच काहीतरी ती विसरली होती. लक्षात घ्या, देवाच्या स्पर्शाची ही किमया आहे. लक्षात घ्या. आणि म्हणून आता खऱ्या अर्थानं आता चाललेली आहे. पकडला की नाही, पकडला की नाही. लोक म्हणतात ही नवऱ्याला पकडून चालली कुठं. मग मात्र नंदाच्या काहीतरी वाड्यावर गेली. यशोदे या बाहेर म्हणे, बाहेर ये. यशोदा आली, तिच्या पदराला धरून धरून कृष्ण परमात्माला आई आई इकडे इकडे म्हणे, बघ बघ मस्त वरात आली म्हणे. वरात, वरात कोण आहे र? ती म्हणे ते परशाने आरची आहे म्हणे. ये म्हणे, इकडे या, इकडे या. खऱ्या अर्थानं काहीतरी पारशाला आणि आरचीला बघायलाच आली हो लोक. यशोदा म्हणाली पाहू पाहू बरं कोण आहे कोण आहे. तर काल काहीतरी आपल्याला जी बोलली होती तुझ्या लेकाला मी धरून आणते तीच दिसली. हाताकडे पाहिलं तर तिचं 60 वर्षाचं ते म्हातार आहे. पकडला की नाही यशोदे? काल मी तुला सांगितलं होतं तुझा मुलगा चोरी करतो म्हणाले, रंगे हात पकडील. पकडला की नाही? यशोदा म्हणते आधी हाताकडे तर बघ. यशोदानं हाताकडे बघितलं तर कृष्णकडे नव्हता, तिचा नवरा होता. नवऱ्याला विचारलं तुम्ही कधी हातात माझ्या आला? ते बोलले लग्न झालं त्याच दिवसापासून आलोय हातात. विठ्ठला कृष्ण परमात्म्याच्या समोर काहीतरी कृष्ण परमात्मा काहीतरी हसायला लागला. म्हणाले जमलं का, जमलं का? अरे मला पकडणं योगियांचे ध्यानी ध्याता नातुडशी. अरे मी कोणाच्या हाताला नाही, वेदालाही नाही कळला, मी कोणालाही कळला नाही, तो तुझ्या कैसा येईल हाता, मी कसा तुझ्या हातात येईल. आणि म्हणून विश्वाचा जनित असणाऱ्या जगाच्या परमात्म्याने अनेक लीला केल्या आणि आता मात्र एकदा घरातच काहीतरी लीला करायची सुरुवात केली. काय केलं, खऱ्या अर्थानं दही दूध काहीतरी मिळावं याच्याकरता खाली काहीतरी कुठं त्या डेऱ्याच्या आतमध्ये काहीतरी कृष्ण परमात्मा उतरला. कृष्ण परमात्मा गेला कुठं, गेला कुठं, इकडं घुसळण चालू आहे. मग लोक म्हणाले सगळीकडे काहीतरी वार्ता बसली, कृष्ण कन्हैया दिसत नाही, दिसत नाही. मग म्हणे काहीतरी आता पाहावं.
पहावं म्हणून काहीतरी अगं सकाळपासून घुसळण करते पण खऱ्या अर्थानं लोणीच वर येईना. वर म्हणाली गरम पाणी टाक म्हणे. गरम पाणी टाकलं, आलं नाही. मग दुसरी काहीतरी म्हणायला लागली, तिनं PhD केलेली होती, ती म्हणे थंड पाणी टाकल्यावर लवकर येतं म्हणे. थंड पाणी टाकलं, वरती आलं नाही. ते म्हणाली. तिसरी एक म्हातारी होती, ती म्हणाली कधी कधी काय असतं खाली तळाला बसतो म्हणे, तळाला बसतो म्हणून काहीतरी तिनं काय केलं, यशोदेनं असं काहीतरी त्यावेळेला ब्लाऊजचे असे हात एवढे लांब असायचे बाबा. त्या गवळणीचं सांगतो, आताच नाही सांगत बरं का. तिनं अशी काही काहीतरी माग सारली आणि डेऱ्यात हात घातला तर कृष्ण परमात्म्याचं काहीतरी शिर सापडलं. असा वरती उचला, कृष्ण तू म्हणायला लागलं का चोरी केली म्हणाले. आई काय सांगू म्हणाला, मला चोरी केल्याशिवाय माझं पोटच भरत नाही म्हणायला लागले. आणि दुसऱ्याचं खातो कधीतरी आपल्या घरातलं खाऊ दे नाही. अरे पण तुला मी देत नाही का. देते ग, पण चोरून खाल्ल्यात माझ्या लयच आहे. आणि मग मात्र तिला सांगितलं आता कृष्ण मात्र नक्की चोऱ्या करतो. आणि मग खऱ्या अर्थानं आता म्हणाले, कृष्ण आता तू इथं थांबायचं नाही, आता कुठं जायचं. अरे तुम्ही गाया घेऊन सारे गोपाळ रानात या, 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 तुम्ही रानात या, तुम्ही रानात या. सांगितलं तू रानात आता जाई राणा हा सवे घेऊन गोधना. कृष्ण परमात्म्याला काहीतरी यशोदेनं सांगितलं आता मात्र थांबायचं नाही मुलुंडमध्ये. तू कुठं जायचं, गायी घेऊन काहीतरी आता गोपाळात समवेत काहीतरी आता जायचं. मग काहीतरी कृष्ण परमात्म्याने मीटिंग घेतली. सर्वांनी काहीतरी सांगितलं, सर्वांना सांगितलं आपापल्या शिदोऱ्या घ्या आणि आपल्याला आता कुठं जायचं आहे. कुठं जायचंय, यमुनेच्या तीरावरती काहीतरी जायचं आहे. यमुनेच्या तीरावरती सगळे आपापली काहीतरी शिदोरी काहीतरी घेऊन गेले. सर्वांच्या काहीतरी साक्षीनं सर्व खेळ काहीतरी खेळले गेले. हुतुतू हुंबरी सगळे काहीतरी खेळ खेळले. आता आपल्याला खेळायला वेळ नाही, पण खऱ्या अर्थानं कृष्ण परमात्मा सर्वांच्या समवेत अनेक विविध खेळ खेळले. आणि खेळल्याच्या नंतर कृष्ण परमात्म्याला म्हणाले, खांदी भार ओढी भोग काय खेळायाचे सुख. माय बाप आता मात्र सर्वांना कृष्ण परमात्म्यानं काहीतरी एकत्र बसवलं. ते कसं बसवलं माहितीये का, वर्तुळाकार असं काहीतरी बसवलं. लक्षात घ्या, वर्तुळाकार नुसतं बसवलं नाही, त्याच्यातलं गोड चिंतन काहीतरी भागवताकार सांगतात मायबाप. ते असं बसवलं, लहान पाकळ्या अतिशय जवळ. पहा, वर्तुळाकार कृष्ण परमात्म्यानं बसवलं. स्वतः काहीतरी मध्यभागी कृष्ण परमात्मा काहीतरी उभा राहिला आणि जवळ काहीतरी लहान गोपाळ, त्याच्यापेक्षा मोठे दोन नंबरच्या, त्याच्यापेक्षा 3 नंबरला, त्याच्यापेक्षा मोठे 4 नंबर, असं काहीतरी वर्तुळाकार बसवलं. कमलाच्या फुलाप्रमाणे बसवलं. पहा, कमलाची फुलं असतात मायबाप, कशी असतात, पहिली लहान, मग मोठी, त्याच्यापेक्षा मोठी, त्याच्यापेक्षा मोठी. हे असं का बरं लोक बसवलं असेल गोपाळांना. एक लक्षात घ्या, परमार्थाच्या क्षेत्रामध्ये जो लहान झाला त्याला काला पाहिला. देव जवळ त्यालाच आहे मायबाप जो लहान होतो. लहानपण दे गा देवा मुंगी साखरेचा रवा. मायबाप अहंकार परमात्म्याकडे काहीतरी राहत नाही. आणि म्हणून हा विचार आणि अहंकार सांडीजे, रात्रीची या विषयावरती माझी चिंतन सेवा झाली. हा विचार आणि अहंकार सांडीजे, अहंकार काहीतरी आडवा येतो. पहा, लक्षात घ्या, एक लक्षात घ्या, देवाच्या आणि आपल्या मधला प्रतिबंध काय आहे तर आपला अहंकार, आपला अज्ञान. देव जवळच आहे. एक सांगू का, देव भेटलेला आहे देव, पण कळणं महत्वाचं आहे. लक्षात घ्या, भेटून आहे की नाही देव. जर का भेटला नसता तर आज माझ्याकडे टकामका बघितलं असतात किंवा माझ्यात नसता तर मी बोलू शकलो असतो का, हे गाऊ शकले असते का.
क्षीरसागर महाराज वाजवू शकले असते का? नाही मायबाप. देव भेटूनच आहे. भेटलेला देव कळणं महत्वाचं आहे आणि म्हणून कळण्याकरता नाम सप्ताह आहे. लक्षात घ्या. काही लोक म्हणतात का ना, काही मला एखादा प्रश्न विचारला, क्षीरसागर महाराज देव तर तुम्ही प्रवचनात कीर्तन सांगतात देव घ्या फुका, देव घ्या. तुकाराम महाराजांनी पण सांगितलं देव फुकट आहे ना, मग हा एवढा सप्ताहाला खर्च करायची गरज काय? 2-3 लाख रुपये कशा करता घालवता? देव फुकटच आहे ना. देव फुकटच आहे, बरोबर आहे, पण देव कळण्याकरता याची गरज आहे आणि म्हणून 9 वर्षाची धडपड आहे. देव कळण्याकरता. देव भेटू नाही माय बाबा आपल्याला. भेटला नसता, लक्षात घ्या, सगळ्यांच्या हृदय देशामध्ये तो आहे. पण काही लोक म्हणतात देवाचा आमचा काही संबंध नाही, देव आमचं काही वाकडं करू शकत नाही, देव नाहीच. मला सांगा, देव नाही म्हणणाऱ्यांना सुद्धा नाही म्हणायची ताकद कोण देतो? तोच देतो मायबाप. आणि आहे म्हणणारा सुद्धा तोच देतो. आणि म्हणून खऱ्या अर्थानं देवाच्याने आपल्या आतला प्रतिबंध सांगत असताना खऱ्या अर्थानं 6व्या अध्यायातल्या त्या ओव्या पहा. पहा कमलकंदा आणि धर्दुरी पहा, आहे ना. कमलकंदा आणि धर्दुरी नांदणूक एकेची घरी परी पराग सेवेची भ्रमरी येरा चिखलूची उडे. अरे चिखलच बेडकाला खाता येतो, डोक्याच्या वरती असणारा परागकण खाता येतो का? बरं, त्याला प्राप्त नाही का? प्राप्त आहे पण ओळख नाही. तसा देव आपल्याला प्राप्त आहे पण आपल्याला त्याची ओळख नाही मायबाप. चला त्याच्या पुढची ओवी आहे. हा मायबाप, गोचिड असतो तो गोचिड गाईच्या शिंगाला असतो का शेपटीला असतो? कुठं असतो मला माहिती नाही. अरे खऱ्या अर्थानं काशेला असतो. पहा, काशेला असणारा काहीतरी तो गोचिड अमृत काहीतरी असणार, काहीतरी दुधाच्या जवळ आहे की नाही हो, म्हणजे त्याला प्राप्त आहे की नाही. पण आहे का याचं ज्ञान आहे का? नाही ना. ते ज्ञान नाही म्हणून जीवनामध्ये त्याच्यात दुःख आहे. तसा ईश्वर आपल्या जवळ आहे, आपल्याला त्याच्यातलं ज्ञान नाही. ते ज्ञान करवून घेण्याकरता हा कार्यक्रम आहे. लक्षात घ्या. त्याच्या पुढे आणखी काहीतरी तिसरं सांगतात. मायबाप एक दरिद्री माणूस आहे. दरिद्री माणूस तो भीक मागत बसलेला आहे. भीक मागत, पण तो बसलाय तिथं 3 फुटावरती मोहरानं भरलेला हांडा पुरलेला आहे. ज्ञानोबारांचं म्हणणं आहे बरं का. ज्ञानोबाराय म्हणतात का बाबा लोह्या रुतल्या सहस्त्रवरी. खऱ्या अर्थानं तो खाली आहे ना, पण त्यानं खोदलं जवळ आहे की नाही. हांडा अतिशय जवळ आहे, पण जवळ असलेला त्याला ज्ञान नसल्या कारण प्राप्त झाला नाही. तसा ईश्वरी आपला परमात्मा आपल्या जवळ आहे, हृदय देशामध्ये आहे, पण आपल्याला त्याची ओळख नाही. म्हणून काहीतरी आपले लोक म्हणतात ना, कशाला एवढा काहीतरी सप्त्याला, बुवा लोकांना काय काम नाही म्हणे, काम नाही म्हणून सप्ते करतात. नाही, ईश्वर आपल्या जवळच आहे. त्याचं ज्ञान करून देणारे महात्मे काहीतरी बोलवावे लागतात आणि हे सगळं काहीतरी मग खऱ्या अर्थानं ज्ञान करून देण्याकरता असले काहीतरी महोत्सव करावे लागतात. आणि म्हणून काहीतरी तो परमात्मा आता सगळ्यांना काहीतरी आता जवळ घेतलेलं, पण जवळ कोणाला केलं? लहान आहे त्याला केलं. ज्याचा अभिमान जो निरीश्य झाला त्याला काहीतरी परमात्मा जवळ करतो. मला फार काहीतरी परमार्थातलं कळलं असा जो म्हणतो त्याला काहीच कळलेलं नसतं. पहा, ज्याला कळलेलं ना, ज्याला देव दिसला तो देव सांगायलाच उरत नाही मायबाप. आणि मग काय सांगायचं? आणि म्हणून खऱ्या अर्थानं काहीतरी देव काहीतरी आपल्याला जवळ करावं असं वाटत असेल ना, तर निराभिमानी काहीतरी झालं पाहिजे. अनपेक्षित स्थिर दक्षो उदासीन गतव्यथा सर्वारंभ परित्याग मदभक्तो समेप्रिया. खऱ्या अर्थानं तो भक्त काहीतरी तो मला प्रिय आहे. कोण? संतुष्टम सतत योगी. तो सदा संतुष्ट आहे. तो मला काहीतरी फार काहीतरी आवडतो. जो अभिमान रहित आहे त्याला मी जवळ करतो, त्यालाच मी काल्याचा प्रसाद देतो, प्रसादिती प्रसन्नता देतो. आणि मग जो लहान असतो ना, त्याच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहतो, सदैव प्रसन्न असतो. लक्षात घ्या. आणि मोठेपणाच्या बढाव्या, मी आता आबीत जर म्हटलं अरे सप्ताह मी करतो म्हणायला लागले, बाबा तू काहीच करत नाही बाबा, काहीच करत नाही, आपल्याकडनं करून घेतो. लक्षात घ्या. या कार्यक्रमाला ज्यांनी काहीतरी मदत केली ना, मायबाप अतिशय फार मोठं पुण्याचं काम केलं. मोठी भक्ती करते आपल्या. जिथं झाडू मारण्यापासून सगळं. एक लक्षात घ्या, काला झाल्याच्या नंतर महाराजाबरोबर किंवा आणखी कोणाबरोबर फोटो काढण्यात वेळ घालवायचा नाही. त्या फोटोचं काय मायबाप, ते लगेच 2 वर्षात डिलीट होणार आहे. लक्षात, तुम्ही नाही केलं तर ते गुगल करून टाकतं डिलीट. लक्षात घ्या, ते डिलीट होणार आहे. फक्त आपण एका कॅमेऱ्यात आलो पाहिजे, ज्ञानोबा तुकोबाराच्या कॅमेऱ्यामध्ये आपण आलं पाहिजे. तिथं डिलीटच होत नाही, तर डिलीटचं बटनच नाही मायबाप तिथं. आणि म्हणून काहीतरी खऱ्या अर्थानं आपण रोज देव चोळत बसण्यापेक्षा, रोज काहीतरी कष्ट करण्यापेक्षा, असा ज्या वेळेला भगवंताचा काहीतरी दरबार असेल ना, हे जे काही धर्म जागरणाचं जे काही परमार्थ जागरणाचं काम आहे ना,
तिथं आपला समभाग काहीतरी द्या. हा, तिथं काहीतरी आपली खऱ्या अर्थानं निष्ठा प्रकट करा. नवे नवे त्या सेवेमध्ये आपण भाग घ्या आणि हे कार्य जास्तीत जास्त कसं काहीतरी उंचीवर जाईल याचा प्रयत्न करा. आयुष्यातली फार मोठी तीच भक्ती आहे, लक्षात घ्या. आणि ही भक्ती आपण सर्वांनी करावी अशी काहीतरी आपल्याला प्रार्थना करतो. आणि जगाचा मालक आता प्रसाद देण्याकरता उभा राहिलेला आहे. जगाच्या मालकानं सगळ्यांच्या आणलेल्या शिदोऱ्या एकत्रात केल्या. कारण तो कसा आहे, उच्च नीच काही नेने भगवंत. तो लहान थोर काहीतरी अजिबात पाहत नाही. सगळ्यांच्या शिदोऱ्या जवळ केल्या, एकत्रात काहीतरी मिसळल्या. वारकरी संप्रदायाचा फार मोठा काहीतरी हेतू या समाजानं काहीतरी घेतला पाहिजे, जगानं घेतला पाहिजे. सर्व समावेशक, जातीहीन मतीहीन कोण या रे लहान थोर, हा काहीतरी अतिशय साथ घालणारा विचार, खऱ्या अर्थानं समाजाच्या उन्नतीचा विचार वारकरी संप्रदायाच्या संतांनी काहीतरी आपल्याला दिला. आणि हाच विचार आपण काहीतरी सत्य करत असताना जपला पाहिजे. आणि म्हणतो आपण जपावा. त्या परमात्म्यानं सगळ्यांना एकत्र केलं आणि स्वतःच्या हाताने काहीतरी तो प्रसाद दिला. पुंडलिक वरदा हरे विठ्ठल श्री ज्ञानदेव पंढरीनाथ भगवान कृष्ण भगवान की ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली विठ्ठल जय जय